सर्व सुखांचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा, जनजीवनिया तूच शुभ करा, शुभ दिन फुलवावा. आजचा शुभ दिन स्नेहल प्रकाशनासाठी आणि तुम्हा आम्हा सर्वांसाठीही सुप्रसिद्ध कवयित्री प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या आणि खरं तर त्यांच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व स्नेहीजनांसाठी सुद्धा आजचा हा दिवस खरंच शुभ दिवस आहे. आणि आज त्यांच्या स्पंदन या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. आणि या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कवी, अभिनेते विजयजी कुवळेकर आणि प्रसिद्ध लेखिका, व्याख्यात्या, अनेक कवी बेस ठेवून कार्यक्रम करणाऱ्या, थीम घेऊन कार्यक्रम करणाऱ्या निर्मात्या म्हणूया त्यांना, डॉक्टर माधवी वैद्य, या सर्वांचं मी स्नेहल प्रकाशनातर्फे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करते. इथं एक पत्रिकेतलं नाव असलेली व्यक्ती आपल्याला दिसत नाही आहे. ज्येष्ठ प्रवक्ते भाजपचे महाराष्ट्राचे माधवजी भंडारी आज महत्त्वाच्या कामामुळे आपण सगळे समजू शकतो आनंदाचं ब्रह्मकमळ उमललेलं आहे. त्यामुळे आपण माधवजींना शुभेच्छा देऊया की पुढच्या त्यांच्या कामासाठी त्यांना योग्य वेळ देण्यासाठी त्यांना जावं लागलेलं आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याची आपण सुरुवात करूया. मी दीपा भंडारे यांना विनंती करते की या सोहळ्याला अधिक प्रसन्न करावं आणि सुरेल करावं. दीपा भंडारे, सरस्वती वंदना. शुक्लां वरधरं विष्णुः शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनौ शान्तये अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरतस्मै गणाधिपतये नमः. गणाधिपतये नमः. गणाधिपतये नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मते प्रदे. नमस्ते शारदे देवी सरस्वती मते प्रदे. वसत्वा मम जिह्वाग्रे. वसत्वा मम जिह्वाग्रे. वसत्वा मम जिह्वाग्रे. सर्वविद्या प्रदा भव. सर्वविद्या प्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः.
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. प्रतिभाताईंच्या कार्यक्रमाला साजेशी अशी ही सरस्वती वंदना तितक्या सुरेल पद्धतीने दीपाने इथे सादर केली. मुळात कीर्तनकार असल्यामुळे तो सगळा आध्यात्मिक बाज तिच्या गायनातून तिच्या वंदनेतून आपल्यापर्यंत पोचला असेल. स्नेहलशी स्नेह म्हणजे दर्जेदार वाङ्मयाशी स्नेह असं आपलं घोषवाक्य म्हणा, टॅगलाईन घेऊन म्हणा काम करणारे रवींद्रजी घाटपांडे आणि त्यांचा स्नेहल प्रकाशनाचा सर्व परिवार. नावातच ज्यांच्या स्नेह आहे अशा व्यक्तीचा स्नेह जेव्हा प्रतिभाताईंसारख्या एका प्रसन्न व्यक्तिमत्वाशी जुळतो तेव्हा या पुस्तकाची निर्मिती आत्ता हात त्यांचा गळ्यात असून सुद्धा एक ध्यास घेऊन कशी दर्जेदार केली आहे ते आता थोड्या वेळात आपल्यासमोर येईल. स्नेहल प्रकाशनातर्फे आध्यात्मिक, वैचारिक, खास करून गडकोट किल्ले यावरची 750हून अधिक पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत. अनेक पुस्तकांना राज्य पुरस्कारासहित पुस्तक निर्मितीबद्दलचा पुरस्कार अनेकदा मिळालेला आहे. केवळ प्रकाशक म्हणजे छपाई काम किंवा असं नाही, तर त्यामागे एक मिशन म्हणून, एक पॅशन म्हणून, एक मनापासूनची तळमळ म्हणून काम करणारे हे प्रकाशक आहेत. त्यांनी आजवर अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. डॉक्टर वीरा करंदीकर असतील, डॉक्टर लीला दीक्षित, मृणालिनी जोशी, डॉक्टर देगलूरकर सर, निनादजी बेडेकर आणि प्रतिभाताई शाहू मोडक अशा अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं आजपर्यंत ज्यांनी प्रकाशित केली. गेली 22 वर्ष ते लेखक लेखिकांना स्नेहांजली हा पुरस्कार देतात आणि साहित्य विश्वामध्ये या स्नेहांजली पुरस्काराला एक मानाचा पुरस्कार असंही समजला जातो. मी रवींद्रजींना विनंती करते की आपला स्नेह आता शब्दामधून इथे व्यक्त करावा. प्रास्ताविक करतील रवींद्र घाटपाटे. मित्रवर्य विजयजी कोळेकर, डॉक्टर माधवी वैद्य, आत्मीय प्रतिभाताई मोडक आणि आपण सगळे. प्रतिभाताईंची आणि माझी ओळख होऊन 25 वर्ष झाली. मी 25वे वर्ष खरं साजरं करायला पाहिजे आपण. बँकेमध्ये जनता सहकारी बँकेत मी होतो मॅनेजर, शिवाजीनगर ब्रँचला. त्यावेळेला अचानक एक दिवशी प्रतिभाताई आल्या त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी आणि एका दिवसामध्ये त्या जे काय तासभर गप्पा झाल्या त्याच्यामध्ये जो स्नेह जुळला तो आज तागायत कायम आहे. पण मग जशा जशा भेटी होत गेल्या तसतसे एक एक पैलू उलगडत गेले. काव्य हा त्यांचा, हिंदी काव्य हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आणि काव्य जर करायचं असेल तर अंतर्गत प्रतिभा असावी लागते आणि यांचं नावच प्रतिभा आहे. त्यामुळे मुळातच प्रतिभा असल्यामुळे दरवेळेला त्यांच्या भेट झाली की एक नवीन कविता ऐकण्याचा योग यायचा आणि मग असं वाटलं की याचं पुस्तक व्हायला पाहिजे. आत्मा आणि परमात्मा, अध्यात्म आणि वैचारिकता या सगळ्याची जोड त्यांच्या या काव्यांमध्ये असते. म्हणजे आता इथं प्रदीप बसलेत निफाडकर, ते सांगतील. पण कुठलाही आपल्याला शायर माहिती नसला की आपण म्हणतो की गालिबचा शेर आहे म्हणून. तर तसं त्याला एक हे आहे की गझलच्या बाबतीत त्यांनी म्हटलं आहे, गझल में लफ्ज और अल्फाज नहीं है काफ़ी. गज़ल में लफ्ज़ और अल्फाज नहीं है काफ़ी, जिगर का खून चाहिए असर के लिए.
आणि अंतर्गत प्रतिभा तेवढी ताकदवान असल्याशिवाय काव्य कितीही जरी केलं तरी ते या हृदयीचे त्या हृदयी घातले पोचत नाही. म्हणून मग सुरेश भट आहेत, मंगेश पाडगावकर आहेत, केशव सूत आहेत, अनेक दिग्गज यांची जी प्रतिभा आहे, त्यांचे जे शब्दाला वजन आहे, ते वजन आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे सुरेश भट ज्या वेळेला म्हणतात की जरी वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, असं ज्या वेळेला ते म्हणतात त्यावेळेला जे वाटतं ना, प्रतिभाताईंच्या काव्याचं तसंच आहे. अतिशय सुरेख अशा पद्धतीने त्यांचं जे काव्य ते गुंफतात आणि प्रत्येक शब्द एक वेगळं वजन घेऊन येतो आणि तो आपल्यापर्यंत पोचतो आणि त्यामुळे ते काव्य आपल्याला आवडतं. आणि त्यांच्या तोंडून ऐकणं तर एक विलक्षण भाग्ययोगच आहे. तो मला मिळाला याचाही मला आनंद आहे. आम्ही ज्या वेळेला हा कार्यक्रम करायचं ठरवलं त्यावेळेला ठरलं की कोणाला बोलवायचं, तर विजयराव कुळेकरांच्या शिवाय दुसरं नाव पुढे आलं नाही. माधव भंडारी पण आज त्या साहित्य क्षेत्रातले आहेत, त्यांनाही आज बोलवलं होतं, परंतु त्यांना मुंबईला जावं लागलं. आपल्याला माहिती आहे की सध्या धावपळ चालू आहे, ज्याची वाट आपण पाहतो ते अजून आपल्याला कळलेलं नाही आहे, त्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. बघूया, आपल्याला आज उद्या कळेल. परंतु विजयरावांचं माझी जी मैत्री आहे ती बरेच वर्षापासून आहे. आमच्या दोघांचे मित्र कॉमन अनिल उपळेकर यांच्याकडे त्यांची माझी पहिली भेट झाली आणि त्यानंतर आज तागायत त्यांचे माझे संबंध अथक आहेत. ते पण एक साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक, प्रतिभाशाली साहित्यिक असे आहेत. त्यांच्या हस्ते आपण या प्रकाशन करावं असं ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी लगेच होकार दिला. मी स्नेहल प्रकाशनच्या वतीने त्यांचे आभार मानतो. माधवीताईंची माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती कधी, परंतु ते समोरासमोर कार्यक्रमातनं नेहमी भेट व्हायची. म्हणजे मी त्यांना ओळखायचो. आता कदाचित पुढच्या काळात त्या मला ओळखतील. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क या निमित्ताने आला, त्या या ठिकाणी आल्या, त्यांचे मी आभार मानतो. स्नेहल प्रकाशनची एक परंपरा आहे. इतिहास गडकोट केले जसं त्यांनी सांगितलं की ऐतिहासिक, वैचारिक असे, पण काव्याची पुस्तकं कमी काढलेली आहेत. एक संगीता जोशींचं 2-3 पुस्तकं काढलेली आहेत, मुकुंद दातारांची काढलेली आहेत. पण मला साधारणपणे एक दिवसाआड फोन येत असतो की मी उत्तम काव्य केलेलं आहे, माझं पुस्तक काढा. मी त्यांना म्हणतो नमस्कार. कारण काय की रला ठ जोडून काव्य नाही होतो. काव्य हे अंतरस्फूर्तच असावं लागतं आणि त्यामुळे मग काव्य घेणारे, म्हणजे कविता संग्रह घेणारी मंडळी तशी असावी लागतात ना. त्यांना जर ते भावलं तरच ते घेतात, नाही तर घेत नाहीत. त्यामुळे एक दिवसाआड जरी फोन आला तरी त्यांना नाही म्हणतो. परंतु काही कविता संग्रह असे असतात की जे मनाला भावतात आणि ते घ्यायलाच पाहिजेत. संगीता जोशींचं वेदना संवेदना हे पुस्तक आम्ही काढलं, काव्यसंग्रह, गझलचं आहे ते. त्या एक गझलच्या उत्तराधिकारी आहेत एका अर्थाने सुरेश भटांच्या. तर त्यांच्या काव्याचं पुस्तक काढलं. त्याला यशवंत देव होते, शंकर वैद्य होते, नासम इनामदार होते त्या कार्यक्रमात. आणि यशवंत देवाने तिथेच स्टेजवर त्याला चाली लावून ते म्हटलं. हा एक वेगळा विलक्षण अनुभव होता. त्यामुळे अशा प्रकारचे काव्यसंग्रह हे जे असतात ते नक्कीच काढायला पाहिजेत. ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, लोकांना भावले पाहिजेत आणि लोकांनी ते संग्रही ठेवले पाहिजेत. इथं व्यवसाय येतो माझा, त्यामुळे सांगतो की ते संग्रही ठेवला पाहिजेत. तर त्या दृष्टीने हा आजचा जो काव्यसंग्रह आहे तो जो काढलेला आहे तो तुम्हाला आपल्याला नक्की आवडेल. त्याच्यातला कविता आपण तर मनन चिंतन करालच त्याचं, परंतु त्याच्या शेजारी त्यांना मी सुचवलं होतं की मन की बात, मी ही कविता तुम्हाला सुचली, त्याच्यावर तुमची भावना काय आहे, तुमचे विचार काय आहेत त्या कवितेमागचे, ते एका पानावर आपण घेऊया, एका पानावर कविता घेऊया आणि त्याप्रमाणे ते पुस्तक झालेलं आहे. आपल्याला नक्की आवडेल असं वाटतं. आपण एवढ्या संख्येने इथे आलात याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून विचार व्यक्त करणं म्हणजे मनोगत, तसं आत्ताचं मनोगत होतं आणि आतून आलेले शब्द सगळे, काही ठरवून नाही, काय नाही,
पण हा स्नेह त्यांनी खरोखरीच प्रतिभाताईंशी जपलेला आहे आणि अतिशय दर्जेदार असा काव्यसंग्रह आज आपल्यासमोर येणार आहे. आज ज्यांच्या हस्ते हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे त्या माननीय विजयजी कोवळेकर आणि डॉक्टर माधवी वैद्य यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, मगाशी म्हटलं तसं कवी, अभिनेते आणि या सगळ्यामधून एक सव्यसाची एक आपण म्हणूया की प्रत्येक बातमीकडे अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहून त्याची बातमी करणार आहे. त्यामुळे एखाद्या संपादकाबद्दल जो एक आदर वाटतो तसा नेहमी आदर वाटत आलेलं असं हे व्यक्तिमत्व. सकाळ, लोकमत, लोकसत्ता अशा सर्व वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मुख्य संपादकपदाची धुरा सांभाळणारे, राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदाचा ज्यांनी भार सांभाळला आणि अतिशय दर्जेदार असं काम तिथेही त्यांनी केलं. मला आणखीन एक त्यांची ओळख करून द्यायला आवडते ते म्हणजे त्यांच्या घराचं नाव सृजन आणि त्या सृजनमध्ये सुशीला नगरीतलं सृजन घर हे खरोखरच एक असं बहारदार, जरी ते पत्रकारिते क्षेत्रातले असले तरी स्वभावाने अतिशय सरळ सोट, तितकेच मिश्किल, तितकेच विनोदी वृत्तीचे असे आहेत. त्यामुळे स्मिता तळवळकर निर्मित तुम्हा सगळ्यांना आठवत असेल तू तिथे मी हा चित्रपट आणि त्यामधली सगळी गीतं जी लिहिली आहेत ती कोळेकर सरांची आहेत आणि मला अतिशय आवडणारी आहेत. दरवेळेला मी कुठेही निवेदनाला गेले की त्यांचे नाव घेऊन त्या ओळी नेहमीच सांगते. त्यामुळे आज ज्यांच्या हस्ते हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होणार आहे त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते रवींद्रजी घाटपांडे यांना. ज्येष्ठ लेखिका डॉक्टर माधवी वैद्य, आरती प्रभूंच्या समग्र साहित्याचा अभ्यास त्याच्यावरती PhD करणाऱ्या, मला वाटतं इतनाही काफी आहे कारण हा विषयच इतका लोभस आहे आणि त्याच्यावरती त्यांची PhD. फर्ग्युसन, मॉडर्न, सेंट मिराज अशा महाविद्यालयांमध्ये मराठीचं अध्यापन त्यांनी केलेलं आहे. कधी कधी वाटून जातं नाही अशा प्राध्यापिका आपल्यालाही हव्या होत्या. अनन्वय संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि स्थापनेपासून आमचाही खूप छान स्नेह आहे. त्यामुळे माधवी त्यांचा कार्यक्रम म्हटलं की एक विशेष रंगतदार आणि एक उंची त्याला नेहमीच असते. 25 साहित्यविषयक पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत आणि फ्लॉवर रेमेडीज याच्यावरती त्यांची खूप हुकूमत आहे आणि होमिओपॅथीची प्रॅक्टिस त्या करतात. मला वाटतं अर्ध दुखणं त्यांना पाहिल्यावर पडून जातं आणि अर्ध ते काय देतात त्याच्यावरती होत असावं. कवी शब्दांचे ईश्वर, जेव्हा आपल्याला मालिकांचा मारा आपल्यावरती नव्हता तेव्हा आपण ज्या मालिकेची वाट पाहत असू ते कवी शब्दांचे ईश्वर ही दूरदर्शनवरची मालिका 13 ज्येष्ठ कवींवरची मालिका त्यांनी केली होती. साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्षा आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. मी विनंती करते परत एकदा रवींद्रजींना की आपण स्वागत करावं माधवीताईंचं. उल्हासदादांचंही स्वागत जोरदार टाळ्यांनी आपण करूया. एक रसिक असं व्यक्तिमत्व डॉक्टर माधवी वैद्य यांचं आपण प्रकाशनातर्फे इथे स्वागत करूया. कोळेकर सरांच्या हस्ते करूया. अतिशय छान ताजी रसरशीत अशी फळांची परडी दिलेली आहे. त्यामुळे फ्रूट सॅलेडचा बेत उद्या होईल असं आपण मनात धरूया त्यांना. यानंतर आपण प्रतिभाताईंचं मनोगत ऐकणार आहोत. खरं तर स्पंदन जेव्हा आपल्या हातामध्ये येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कविते हो ना की लक्षात येईल की प्रत्येक कवितेच्या निर्मितीचा क्षण हा त्यांनी मन की बातमध्ये आपल्याशी एक संवाद साधलेला आहे त्यांनी. त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे आणि मला असं वाटतं की परमेश्वरापासून ते थेट अगदी अंतिम क्षणापर्यंतच आहे, म्हणजे अगदी नॉट रिचेबलपर्यंत हल्लीच्या काळामधलं
आणि त्या नॉट रिचेबलमध्येही त्यांनी एक आध्यात्मिक संदेश आपल्याला दिला आहे. मग अशी म्हटलं तसं की त्यांच्याकडून कविता ऐकणं, रवीजी म्हणाले तसं की ही एक वेगळी आनंदाची पर्वणी असते. आणि मग कॉफी आणि त्याच्याबरोबर कविता म्हणजे मग आणखीनच आपल्याला बोनस असतो. पण खरोखरच कवी शब्दांचे ईश्वर अशी मालिका करणाऱ्या माधवीताई इथे आहेत. कवी मनाचे आपले विजयजी कोळेकर आहेत आणि त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे. पण त्या स्पंदनच्या निर्मात्या की ते नेमकं कसं सुचतं आहे तर ते प्रतिभाताईंकडूनच ऐकूया. मी प्रतिभाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. काही गोष्टी अशा असतात की त्या प्रेमाची देवघेव असते पण त्या कराव्या लागतात स्टेजवरती. तर आपण प्रतिभाताईंचं इथे स्वागत करूया, सत्कार करूया प्रकाशनातर्फे. आणि आता आपण उत्सुक आहोत प्रतिभाताईंचं मनोगत ऐकायला. पुस्तक हाती येण्याआधीची ही मेजवानी असते. ऐकूया. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासाठी इथे जमलेले सगळे रसिक हो. 2-3 महिन्यापूर्वी रवींद्रजींचा फोन आला की स्पंदन काव्यसंग्रहाची एकही प्रती माझ्याकडे नाही आहे, तर माझी इच्छा आहे मी 100 प्रती काढतो. मी त्यांना सांगितलं 1-2 दिवस थांबा, मग मी सांगते. मग मी माझे काही स्नेहांना फोन केला, विचारला. सगळ्यांनी खूपच उत्साह दाखवला आणि आश्चर्य आनंद म्हणजे छपाईचं काम होण्यापूर्वीच त्याची 600-700 प्रती बुक झालेले आहे ऑलरेडी. आणि मग त्यांचं प्रेम आहे, त्यांच्यामुळे त्यांनी कुठली अट शर्यत काहीच नसते. खूपच सुंदर आपण बघणार इतकं सुंदर कवर केलं आहे त्यांनी, खूप प्रेमाने. त्यांच्या माझ्या त्यांनी सांगितलं 25 वर्षापूर्वीचा संबंध आहे आणि त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या वेळी मी एक मानसिक धैर्य त्यांना देत असे. त्याच्या त्यांनी कृतज्ञताचा इतका सुंदर पुरस्कार मला दिलेला हा माझ्या जीवनाचा फार मोठा एक अनुभव आहे. कारण माझ्याकडे अडीअडचणमध्ये येणारे लोकांना मला जे कळतं ते मी नेहमीच मार्गदर्शन करते किंवा प्रेमाने सांगते. पण इतकं सुंदर त्याचं 25 वर्ष सांभाळून ठेवलेला हा कृतज्ञता पुरस्कार मी समजते पुस्तक रूपाने. विजयभाई इथे आलेले आहे, त्यांच्या माझ्या खूप जुना संबंध आहे. म्हणजे मला असं वाटतं आहे की 30 वर्ष तरी झाले. ते सकाळमध्ये होते आणि जेव्हा शाहू मोडक प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या वर्षी फ्रंट पेजला त्याचं सगळं जाहिरात आणि कार्यक्रमाची हे आली फोटो. मला खूप लोकांनी फोन केला, तुमचा इतका संबंध आहे का, पहिल्या पानावर तुमच्या कार्यक्रमाचा रिपोर्ट आला आहे. आणि म्हटलं आता किती आहे हे काही प्रेमाचं मोजमाप नसतो पण आहे. आणि त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. तसंच माधवीताई आहे, खूप कमी भेटतो पण त्यांना भेटून मला खूप प्रसन्नता होते नेहमीच आणि त्यांना पण होते असं मला वाटतं आहे. आणि असे सगळे लोक आलेले आहे. स्पंदनमध्ये कविता पहिल्या होत्या त्या तर आहे, दुसऱ्या पण आहे. आणि मला पूर्वी असे 2-2 ओळीचे दोहे किंवा शेर लिहिण्याची फार आवड होती. तर त्या पण जवळजवळ 45 एक होते. तर म्हटलं ऑल इन वन करून टाका. खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी मी प्रतिभा शाहू मोडक पुस्तकाचं प्रकाशन झाला तेव्हा मला वाटलं होतं ही माझी शेवटची प्रकाशन हे परत हे स्पंदन होणार हे मला कधीच वाटलं नव्हता. पण तसं ते झालं आणि आनंद ह्यासाठी वाटतं आहे की अहिंदी प्रदेशामध्ये परत कविता संग्रह प्रकाशित होतं आहे. हे ईश्वराची कृपा आहे, गुरुजनाची कृपा आहे असं मी मानते आणि तुमचे सगळ्यांचं प्रेम आहे असं मला मानते. त्यामध्ये बरेचसे कविता पण आज मला एक कविता आपल्याला सांगूशी वाटेल की माझे पती स्वर्गीय शाहू मोडक त्यांनी आमच्या लग्नानंतर माझा हात पाहिला होता पहिल्यांदा आणि त्यांनी सांगितलं होतं प्रतिभा मी नसणार पण तुझं म्हातारपण सगळ्यात जास्त सुंदर टाईम आहे तुझ्या आयुष्यातला. तेव्हा 30 वर्षामध्ये म्हातारपणची कल्पना पण आपण करत नाही. आता म्हातारपण काय सुखी होणार आहे असं मला वाटायचं नेहमी. आणि आज मला असं वाटतं माझे जीवनातले जे 32 वर्ष पुण्याचे आता 6 डिसेंबरला मला पुण्याला येऊन 32 वर्ष होणार आहे. हा माझ्या जीवनातला सगळ्यात बेस्ट टाईम असं मी मानते. खूप लोक भेटले, खूप प्रेम मिळाला, विविध क्षेत्रातले लोक भेटले आणि त्यामुळे मी आज पहिली जी कविता आज म्हणणार आहे
जी माझे लग्नाची रात्री मी त्यांच्यासाठी लिहिली होती, ती मी पब्लिकली कधी सहसा म्हणत नाही, पण आज मला वाटतं तीच त्यांना माझी खरी श्रद्धांजली ठरेल. ती कविता जेव्हा मी त्यांना पहिली रात्रीला दिले पाकिटमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा मला मराठी एक वाक्य पण येत नव्हता, तुमने लिखी है तो तुम्ही पढ़कर सुनाओ. आणि मी वाचत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि एक वाक्य शेवटी म्हणाले, तुमने कुछ ज़्यादा ही प्रशंसा कर दी है. ती कविता आहे. आराध्य चरण में अर्पण करने लाई देखो मन के मोती, माला गूंथी त्याग प्रेम से सदियों चमके जगमग ज्योति. जीव सृष्टि के आदि काल से सदा रही मैं तो पद धूली, सुप्त चेतना जगी आज प्रिय तुमको पाकर सब कुछ भूली. कभी सोचती कुछ है त्यागा, कभी सोचती कुछ है त्यागा, पर ये मात्र भुलावा है. कुछ ना खोया सब कुछ पाया, कैसा मधुर छलावा है. देखा जिस पल पके पान सा सारे दुख का छूटा साथ, तुम क्या आए अखिल विश्व का वैभव आया बौने हाथ. जिसकी गुण गाथा गाएगी युग युग तक दुनिया सारी, मुझे गर्व है ऐसे नर की विधने की मुझको नारी. कला जगत के कलाकार तुम, कर्म क्षेत्र के कर्मरथी, भोग योग के समन्वयी तुम, प्रतिभा सदा तो चरणपथी, प्रतिभा सदा तो चरणपथी. कविताची जी खास प्रेरणा मला त्यांच्याचकडून मिळाली. पूर्वी मी 7वी असताना सगळे फिल्मी गीतवर भजन बनवायची. इथे आज सुशीला खिवसारा बसलेली आहे, तिने माझे सैकड़ो गाणे गायलेले आहे. आणि त्याच्यानंतर मी कविता लिहायला लागले. माझे सगळ्यात पहिले श्रोता ते असायचे. ते बाथरूममध्ये असले तर म्हणा, अहो मी नवीन कविता केली, पण मी बाहेर येणार आहे, मला अशी घाई व्हायची त्यांना कधी ऐकवायचे ते. तर असं त्यांना होता. ते बाहेरगावी जाताना मी त्यांना 2 ओळी लिहून दिली थी. तर ओळ अशी होती, तुम्हें राह में फूल मिले और मिले सभी आनंद, कदम कदम पर मिले सफलता आनंदी आनंद. आणि ते आले, अरे वाह कितनी अच्छी लाइन लिखी. मैंने कहा ये तो लाइन मैं अपने सब सहेलियों को शादी होती थी तो जाते समय देती थी. एकदम त्यांचा चेहरा पडला. बोले बासी फूल मुझे क्यों दिए. आणि नवीन कविता झाली, तुम में बुद्ध देव की करुणा, तुम में रविंद्र की स्फूर्ति, श्री कृष्ण की साक्षात प्रतिमा, मंगलमय तो मूर्ती. आणि अख्खी कविता मोठी आहे आणि त्यांना खूप आनंद झाला. असं हे सगळं काव्यसंग्रह आहे. मला ते जसं आता विनयाताईंनी सांगितलं, नॉट रिचेबल कविता जे साक्षात घडलेली घटनावर आहे ते मी एक सांगणार आहे. नंतर खास व्यक्तींचं आपण ऐकणारच आहात. माझ्यासारखीच एक मैत्रीण माझी एकटी राहत होती, त्यांनाही पण मुलं बाळं नव्हतं. सहज भेट झाली आणि दर 2-3 दिवसाने फोनवर आम्ही बोलत असू. एकदा फोन केला आणि घडी घडी उत्तर आला, नॉट रिचेबल नॉट रिचेबल. मला वाटलं काय झालं, फोन खराब झाला की काय झाला. त्यांच्या नोकराला फोन केला तर बोले बाई गेल्या. आता मराठीमध्ये सगळ्यांचे 2-2च अर्थ होतात. गेल्या म्हणजे गावी पण जाऊ शकतात. म्हटलं कुठल्या गावी. देवाचे गावी. तर माझ्या हातून फोनच पडला. म्हटलं असं कसं. आणि तेव्हा लगेच 2 मिनटामध्ये नॉट रिचेबल कविताचा जन्म झाला. रोज़ की तरह इस नंबर पर फ़ोन लगाया, उत्तर आया नॉट रिचेबल. बार बार ये उत्तर सुनकर मैं हो गई निरुत्तर. मन यादों की गहराई में डूब गया. अरे कल तो कितनी बातें की थी, आज अचानक क्या हो गया. वही हुआ जो एक दिन सबके साथ होना है, आज मित्र को खोया कल खुद को खोना है. नॉट रिचेबल का मिल गया हल, नॉट रिचेबल का मिल गया हल. सबका फ़ोन एक दिन यही कहेगा, किसी का आज तो किसी का कल. सदियों से चल रहा है जीने मरने का क्रम, सदियों से चल रहा है जीने मरने का क्रम. हम हैं हम रहेंगे ये केवल दिल बहलाने का भ्रम. मनुष्य गया बस गया, मनुष्य गया बस गया, किसी को कोई फ़र्क नहीं पड़ता. समय हर दर्द की दवा के मुताबिक जीवन हर पल आगे बढ़ता. ये सत्य समझ में आ जाए तो खुल जाएंगे सारे राज, और हम मृत्यु के भय से सही माने में हो जाएंगे आज़ाद, सही माने में हो जाएंगे आज़ाद.
आज इथे दादा आलेले आहे. जेव्हापासून मी पुण्याला आलेले पहिल्या कार्यक्रमापासून दादा माझे कार्यक्रमाला नाही असा कधी होत नाही. आज ते पुण्याची सगळ्यात महान हस्ती, इतके मोठे आहे. सकाळी फोन केला, पत्र नाही, फोन नाही, काही नाही, येतो बोले. आणि दादा बहिणी आलेले सगळे, असीम पाटील, बरेच जण, बाई इथे सुरजाबाई मंत्री बसल्या, त्यांचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. मला त्यांची काळजी होती. लीला संचेती प्रत्येक कार्यक्रमाला तिला चक्कर येतं, बोले चक्कर आहे तो भी आने वाली हूँ. कसं वाटतं तुम्हाला ऐकून? हे सगळ्यांच्यासाठी मी मनापूर्वक सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही आहे, पण सगळे माझे सर आंखों पर आहे असं मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. शेवटची ओळ छान वाटली ना, सर आखोपर. त्यामुळे आपण त्यांच्या लक्षात नक्की आहोत, त्यांच्या मनात नक्की आहोत. स्पंदनची थोडीशी झलक आत्ता आपल्याला इथे मिळालेली आहेच, पण आज खऱ्या अर्थाने स्नेहल प्रकाशनाला सुद्धा अभिमान वाटावा इतकी दर्जेदार अशी निर्मिती. कारण प्रत्येक ओळीतूनच आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे, प्रत्येक कवितेतून, प्रत्येक ओळीतून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. साधं नॉट रिचेबल आपण किती वेळा ऐकतो, पण त्याच्या मागचं केवढं मोठं अध्यात्म त्यांनी इथे सांगून टाकलं. त्यामुळे आत्ताचा आहे हा क्षण अधिक आनंददायी करूया, स्पंदनचं प्रकाशन करूया. मी मान्यवरांना विनंती करते की आपण सर्वांनी या सगळ्या स्नेहीजनांच्या उपस्थितीमध्ये स्पंदनचं प्रकाशन करावं. अतिशय देखणं आणि तितकंच अर्थगर्भ असं हे पुस्तक आपण संग्रही जरूर ठेवणार आहात. पण आत्ता प्रतिभाताईंनी सांगितलं तसं की आधीच त्याच्या कॉपीज, इतक्या प्रतीज, इतक्या बुक झालेल्या आहेत, इतक्या जणांनी त्याची नोंदणी केली आहे की बुके देण्याऐवजी आम्ही एखादं पुस्तक भेट देऊ. इतकी सुंदर अशी प्रथा या निमित्ताने इथे चालू झाली आहे. मी प्रतिभाताईंना विनंती करणार आहे की खरोखरीच ज्यांनी त्यांना आश्वासन दिलं की नाही आम्ही हे घेणार आहोत, त्यांच्या हस्तेच ती प्रत त्यांना आपण देऊया. प्रतिभाताई. असीम पाटील माझे खूपच जवळचे स्नेही आहे आणि त्यांच्या उत्साहामुळे माझी 200 प्रति बुक आहे ताई म्हणाल्या. आणि आशीर्वाद. आज सागर ढोले पाटील येऊ शकले आणि त्यांचे प्रिन्सिपाल जर आले असाल तर त्यांनी मंचवर यावं. आले का? हां, त्यांचे वडील काल वारले सागर ढोले पाटीलचे. त्यांनी 150 प्रती घेतले आहे सगळ्या. त्यांना त्या त्यांचं नावाचं आहे ते त्यांना द्या, बाकी आपण घेऊन जाते इथून. मनीषा संघवी, राजश्री पारख, म्हणजे वेळ नाही जाणार. उज्ज्वला चोपडा, उज्ज्वलाविषयी मी 2 मिनिट सांगणार आहे कारण फारच महत्त्वाची गोष्ट आहे. 1968 मध्ये जेव्हा मी दीक्षा सोडली त्याची सगळी कारोबार मंत्री ही आहे. ही नसती तर आज मी इथे नसते. आणि ती अगदी 16 वर्षाची होती, पण इतकी दमदार लहानपणापासून. तिची आई वारली कॅन्सरने आणि एका रात्री माझ्या मांडीवर डोकं ठेवून मला म्हणते, मैं आपको मम्मी बोलूं क्या? म्हटलं बाहेर तो महाराज बोल, आतमध्ये मम्मी बोल. तर तेव्हापासून तू म्हणणारी एकमेव व्यक्ती आहे मम्मी तू. आणि तिने माझ्यासाठी खूप केलेलं आहे. आणि जसं मुलीला बिजा करतात तसं मी तो साध्वी होतो. माझे कुठे साड्या होती, 15 साड्या, ब्लाऊज, दागिना, म्हणजे काय नाही केलं असेल त्यांनी. आणि म्हणून मी तिचे खूप आभारी नाही आहे, पण प्रेम करते. आता हे सगळे आपण बघताय स्टेजचं सगळं ते केलेलं आहे कोमलनी. कोमल म्हणजे रवी चव्हाणची मुलगी.
तिला मैं विनंती करते थे यावर। और अब अंतिम है, ये जो स्पंदन का नाम है, ये नाम सुझाने के लिए जिसने मदद की, विनीता मंत्री। प्रतिभाताईंना प्रकाशक सुद्धा काय सुंदर मिळालेत ना, स्नेहल, सगळीकडे स्नेह हा दिसतोय आपल्याला। आणि ज्यांनी खरोखरीच प्रकाशनपूर्व नोंदणी करून या पुस्तकाला इतकं यश दिलं, त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता। आणि प्रतिभाताईंच्या हातून आपल्याला ही कॉपी मिळालेली आहे। यानंतर जे 2 मान्यवर आहेत त्यांचे विचार ऐकायला आपण उत्सुक आहोत। आणि कवींच्या सखोल अभ्यासामध्ये ज्यांचा हातखंडा आहे, समर्थ रामदासांनी म्हटलं आहे तसं की सकल करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मनुष्याचे, हे तो देणे ईश्वराचे। परमेश्वराची देणगी असल्याशिवाय काव्यनिर्मिती होणार नाही। आणि त्याचा अभ्यास अतिशय जाणतेपणाने करून समाज मनामध्ये ती कविता रुजवणाऱ्या डॉक्टर माधवी वैद्य, मी त्यांना विनंती करते की त्यांनी या स्पंदनच्या निमित्ताने आमच्याशी मार्गदर्शन करावं। नमस्कार। सर्वप्रथम माननीय प्रतिभाताईंना त्यांच्या प्रेमपूरित आयुष्याच्या वाटचालीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा। प्रतिभाताई म्हणजे स्नेह आणि स्नेह म्हणजे प्रतिभाताई, असं समीकरण आपल्या सगळ्यांच्या मनात अगदी घट्ट रुजलेलं आहे, हो ना उल्हासदादा? त्यांनीच आपल्या 70 साल या कवितेत असं म्हटलेलं आहे, आते हैं जन्मदिन, आते हैं जन्मदिन, जाते हैं जन्मदिन, कुछ बीती यादों को दोहराते हैं जन्मदिन। देखते ही देखते 70 साल का हो गया जीवन, कितनी खट्टी मीठी यादों से भरा है ये जीवन। कभी अमृत तो कभी जहर, जहर पीते आया है ये जीवन, फिर भी अपनी मस्ती में जीते रहा है ये जीवन, जीते रहा है ये जीवन। खरंच कितीतरी सुखदुःखाचे प्रसंग मनात आले असतील आणि ते स्नेहाने हसत हसत झेलत, आपल्या मनातला स्नेहदीप उजळत ठेवत दुसऱ्यांच्या मनातही स्नेहदीप लावायची अशी ऊर्जा ज्या स्त्रीमध्ये, ज्या कविमनात आहे, त्या प्रतिभाताईंचा स्पंदन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करताना खूप 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 आनंद होतो आहे। खरं म्हणजे आज माझं बोलणं ही परीक्षा आहे, कारण माननीय ज्येष्ठ पत्रकार विजय कुळेकर, ज्यांना मी खरोखर म्हणजे त्यांनी बोलावी, शब्दांची मैफल रंगवावी आणि एखादं सुंदर अशी आलापी आपल्यासमोर यावी, इतकं सुंदर व्याख्यान आणि इतके सुंदर विचार आणि आशय घन असं त्यांचं व्याख्यान नेहमीच मी ऐकते। मी त्यांची खूप चाहती आहे व्याख्यानाची, त्यामुळे मी खूप वेळ अशी बोलत बसणार नाही आहे, मी त्यांचं भाषण ऐकायला जास्ती उत्सुक आहे। असं समृद्ध अनुभव संपन्न जीवन जगणाऱ्या प्रतिभाताईंनी त्यांच्या स्पंदन ह्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला मला आमंत्रित केलं, त्यांना माझी आठवण झाली, याबद्दल प्रतिभाताई तुमचे किती आभार मानू मला कळत नाही। काहीतरी त्यांचं आणि माझा ना मागच्या जन्मीचा ऋणानुबंध आहे असं मला वाटतं। त्यामुळे आम्ही सतत भेटत नसलो किंवा सतत एकमेकींना गळामिठी मारत नसलो, तरीसुद्धा ती गळामिठी एकदा मारलेली खूप भक्कम आहे माझ्या मनात। ती केव्हा आणि कशी ते मी तुम्हाला सांगते नंतर। तर खरं म्हणजे माझ्याही जीवनाची वाटचाल विचाराल तर ती काही वेगळी नाही, त्या म्हणतात तशीच आहे, जिंदगी को जी भर के जिया है मैंने भी। मला जे काय वाटलं, जे काय मनात आलं, जे करावंसं वाटलं ते मी मनपूत केलेली अशी एक बाई आहे। मला कुठल्याही क्षेत्रात जावंसं वाटलं तर मी जाते आणि तिथे काहीतरी लुडबुड करते आणि प्रावीण्य मिळवायचा प्रयत्न करते। जिंदगी को जी भर के जिया है मैंने भी, कभी अमृत तो कभी जहर पिया है मैंने भी, पिया है मैंने भी। कुठेतरी आंतरिक
धागा एकमेकींचा इथे जुळला आहे असं मला वाटतं. या माझ्या सगळ्या अमृत जहर पिण्याच्या कालखंडाच्या प्रतिभाताई आपण साक्षीदार आहात. याचं मला खूप आधार वाटतो आणि आनंदही वाटतो. या माझ्या सर्व जीवन प्रवासाच्या त्या साक्षीदार आहेत. तुम्हाला एक प्रसंग सांगते. आंतरिक नातं कसं जोडलेलं असतं एखाद्या व्यक्तीशी, त्याच्यासाठी रोज भेटावंच लागतं असं नाही, रोज फोन करावेच लागतात असंही नाही, रोज एकमेकींच्या घरी जावंच लागतं असंही नाही, एकमेकींना भेटवस्तू द्यावीच लागते असंसुद्धा नाही. एक प्रसंग सांगते की मसापमध्ये मी कार्याध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पण झाले. ज्या दिवशी मी अध्यक्षांच्या खुर्चीवरती बसणार होते, प्रतिभाताई आपण विसरला असाल पण मी नाही विसरलेली. त्या दिवशी मला त्या म्हणाल्या की तू किती वाजता मसापमध्ये येणार आहेस. तर मी म्हटलं मी येईन 9:30-10ला येईन. त्या म्हणल्या की मग मी तू येण्याच्या आधी तिथे पोचणार आहे आणि मी येईपर्यंत तू खुर्चीवर बसू नकोस. आणि त्यांनी मला अभिमंत्रित करून आशीर्वाद दिले आणि मग त्या खुर्चीवरती त्यांनी मला बसवलं, आशीर्वाद दिला आणि त्यांनी माझ्या तोंडात पहिला पेढा अध्यक्षस्थानी बसल्यावरचा भरवला. प्रतिभाताई, मी सांगते तुम्हाला की खडतर वाट होती. ती कशी होती, काय होती, उल्हासदादा इथे बसलेले आहेत, साक्षी आहेत, कुळेकर साहेब पण आहेत, लांबून नजर ठेवणार असतील तर ती भयंकर खडतर अशी वाटचाल प्रतिभाताईंच्या आशीर्वादाने तगली आणि गुमानपर्यंत मी झेंडे लावून परत आले. एवढं मात्र त्यांच्या आशीर्वादाने झालं. त्याबद्दल मी सदैव त्यांची ऋणी राहीन. काय आहे की आपण एखादं काम करायला घेतो पण त्याच्या मागे योग्य ती शक्ती असावी लागते. दुसरं तुम्हाला सांगते की मालतीबाई बेडेकरांची माहितीपट करावा असं मला वाटलं. मी मालतीबाई बेडेकर ह्या मॉडर्नमध्ये स्पेशल ऑथर म्हणून शिकवत होते आणि माझ्या मनात असं आलं की 91 वर्षाच्या मालतीबाई सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत कशा पोचू शकतील, तर त्या माहितीपटाच्याद्वारे पोचू शकतील. आणि त्यावेळीसुद्धा विजय कुळेकर माझ्या मागे उभे राहिले आणि त्यांच्या सहकार्याने मी ती माहितीपटाची सगळी प्रक्रिया ही, कारण तगडी माझी हे होती लढाई ती विश्राम बेडेकर आणि मालतीबाईंची. आणि त्यामुळे आधी मालतीबाई हो म्हणतायत की नाहीत, विश्राम बेडेकर त्याला हो म्हणतायत की नाहीत, ही माझ्या मनातली धाकधूक विजय कुळेकर मागे असल्यामुळे कधीच नाहीशी झाली आणि मी त्यांच्यावरती पण खूप छान काम करू लागले. मोठ्यांचे आशीर्वाद, मोठ्यांचा अनुभव, श्रेष्ठांचे आशीर्वाद, श्रेष्ठांचा अनुभव हा आपल्या पाठीशी नेहमी असावा असं मानणाऱ्यातली मी आहे. आज ते कोणी मानोत किंवा न मानोत, परंतु हे खरं आहे आणि असे पाठीराखे असल्यानंतर काम चांगलंच होतं असं मी सगळ्यांना सांगते. प्रभातची पण निर्मिती केली आणि त्याही अनुषंगाने मी शाहू मोडकांच्यासाठी आणि शाहू मोडकांच्या संबंध अभ्यासासाठी प्रतिभाताईंच्याकडे जात येत होते आणि प्रतिभाताईंनी मुक्त हस्तानी शाहू मोडकांवर जे लेख आलेले आहेत आणि जी काही माहिती त्यांच्याजवळ होती, ज्या आठवणी त्यांच्याजवळ होत्या, त्या सगळ्या त्यांनी मला सांगितलेल्या होत्या. ज्यांची व्याख्यानं ऐकायला नेहमीच उत्सुक असते अशा अभ्यासपूर्ण व्याख्यानांची मैफल सजवणारे माननीय ज्येष्ठ पत्रकार विजय कुळेकर यांच्या उपस्थितीत हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. त्यांच्याबरोबर स्टेजवर बसता आलं, मग बोलणं बिळणं पुढे राहिलं, बसता आलं हेच मी माझं भाग्य समजते. कविता संग्रहाचं आलेखन स्नेहल प्रकाशनचे श्रीयुत रवींद्र घाटपांडे यांनी अतिशय सुंदरपणाने केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावेत हे कळत नाही आहे.
त्यासाठी आपलं घाटपांडे सर मनपूर्वक अभिनंदन. आणि माझा एक खूप आनंदाचा विषय म्हणजे अनेक गोष्टी सगळ्यांना माहिती नसतील, पण 18.5 वर्षाची असताना माझं लग्न झालं. म्हणजे 18.5 वर्ष होतं म्हणून आई बाबा जरा बालपणीच्या विवाहाच्या ह्याच्यातून वाचले असं म्हणू आपण. पण लग्न करून त्यांनी मला पाठवलं मध्य प्रदेशमध्ये आणि तिथे मी BA पर्यंतचं शिक्षण घेतलं. आणि ते संबंध शिक्षण मी हिंदीमधून केलं बरं का. तर त्यामुळे मला मराठी इतकीच हिंदी भाषा पण खूप प्रिय आहे. आणि खूप दिवसांनी म्हणजे 67 ते 70 सालापर्यंत मी हिंदीच्या प्रभावाखाली शिक्षण घेत होते, पेपर्स देत होते. पण त्याच्यानंतर आज मला हिंदीचा कविता संग्रह हातात आला तर त्याचा इतका आनंद झाला की मी एका बैठकीत तो वाचून टाकला. आणि अर्थात तुमची कविता आहे त्याच्यामुळे काहीच प्रश्न नाही. पण आधी ती हिंदी गोड. म्हणजे मला तिथे इंदूरला सांगायचे लोक की तू आता पुण्याला जातेस ना, तर मग आमच्यासाठी काय आणशील, तर आमच्यासाठी पुण्याचे पंचे आण. बरं म्हटलं आणीन. मग मी जायची टिळक रोडला पंचाच्या दुकानात. मग तो माणूस इथे कुणीही नसायचं, शुकशुकाट दुकानात शुकशुकाट. पण तो मग मला असा तिरसटपणे विचारायचा, काय हवं आहे. तशी मी म्हणायची की नाही पंचे घ्यायला आले. घेणार आहात का. मी म्हटलं हो घ्यायलाच आले ना आता, म्हणजे घेणारच म्हणजे घेणारच. तशी म्हणला नाही नक्की घेणार असेल तर सांगा, वरती ठेवलेत ते खाली आणावे लागतील. आणि इंदूरहून आल्यानंतर मला ही मराठी भाषा, खडी मराठी बोली, बाप रे मला इतकी भीती वाटायची की अरे बापरे. नाही तर आम्ही इंदूरच्या दुकानात गेलो की पहिल्यांदा आई बैठी आहे क्या लोगी, कुछ ठंडा गरम कुछ होना. इतकी मिठी 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 लँग्वेज आणि त्यातून तुमचं लिखाण आणि त्यातून तुमची बोली. तर हे वाचतानाच मला खूप 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 आनंद झाला. खूप देखणा सुंदर छपाईचा नमुना हातात आला आणि खूप सुंदर काढला आहेत आपण. त्याच्यासाठी आपलंही मनपूर्वक अभिनंदन. आणि हा संग्रह वेळेत यावा याच्यासाठी मी घाटपांडे सरांना खूप त्रास दिलेला आहे, त्याच्याबद्दल मी माफी मागते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे ऋणानुबंध प्रतिभाताईंशी खूप जुने आहेत. प्रतिभाताईंनी त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञ भाव या कवितेत सौ अंजली वहिनींवर एक कविता लिहिलेली आहे. फार सुंदर कविता आहे ती आणि हृदय असा ऋणानुबंध त्याच्यातून उलगडलेला आहे. त्याच्याविषयी त्या म्हणतात, तुमने जो प्रकाशन का पौधा लगाया, तुमने जो प्रकाशन का पौधा लगाया वह आज ले चुका है वटवृक्ष का रूप, वो आज ले चुका है वटवृक्ष का रूप, उसके यश में शीतल बन जाती तुम्हारे विरह की धूप, तुम्हारे विरह की धूप. आता ही हिंदी बोलीची खासियत आहे. विरह की धूप हे हिंदीचंच एक्सप्रेशन आहे नाही निफाडकर, तुम्ही सहमत असाल याच्याशी. प्रतिभाई आलेत. तर स्पंदन हा संग्रह प्रतिभाताईंनी अर्पित केलेला आहे. अर्थातच त्यांचे पती आणि त्यांचे आराध्य दैवत शाहू मोडक यांना. त्या म्हणतात की जन्मदिन है नाम बीती यादों को याद करने का, जन्मदिन है नाम बीती यादों को याद करने का, कुछ पल के लिए सबको भूला अंतर्मुख होने का. म्हणूनच है जन्मदिन आज उपहार क्या दे, है जन्मदिन आज उपहार क्या दे, किया अर्पण तन मन, अब और क्या दे, अब और क्या दे. इतकी सुंदर पंक्ती या त्यांनी लिहिलेल्या आहेत. सर्वांप्रती प्रेम असणं हा प्रतिभाताईंच्या व्यक्तिमत्वाचा मूळ गाभा आहे. तो गाभा आहे म्हणूनच त्या सर्वांना इतक्या लोकप्रिय असतात आणि आहेत. आणि कुसुमाग्रज तर आमचे म्हणतातच की प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि त्याच्या अभ्युदयाची आशा, एकमेव एकमेव. प्रतिभाताईंनी या प्रेमाची महती सांगताना असं म्हटलेलं आहे, प्रेम जीवन ग्रंथ का प्रथम अध्याय है. हे पुष्कळ लोकांना समजतच नाही.
प्रेम जीवन ग्रंथ का प्रथम अध्याय है, प्रेम ध्यान है, प्रेम स्वाध्याय है, प्रेम की कोई परिभाषा नहीं, प्रेम की कोई अभिलाषा नहीं, प्रेम सारी शर्तों से परे होता है, प्रेम की गहराई में खोता है, प्रेम प्रेम की गहराई में खोता है. म्हणजे प्रेम हे प्रेमाच्याच गहराईत हरवून जातं असं हे प्रेम. प्रेम साक्षात्कार है, प्रेम आविष्कार है, प्रेम मानव को मिला महान उपहार है. आपने हमें भी बहुत सारा प्रेम दिया है. हम बहुत भाग्यवान हैं, हम बहुत भाग्यवान हैं. पुढे ते असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यात प्रश्न येतच नाहीत का, सगळा हा प्रेमाचाच व्यवहार असतो का. तर असं नसतं, असं कधीच नसतं. माणसाच्या जीवनात उतार चढाव हे सारखे येतच असतात. म्हणून ते असं म्हणतात की अनेक प्रश्न ऐसे होते हैं जो दोहराए नहीं जाते. अनेक प्रश्न ऐसे होते हैं जो दोहराए नहीं जाते. बहुत उत्तर ऐसे भी होते हैं जो बतलाए नहीं जाते, जो बतलाए नहीं जाते. एक एक शब्द म्हणजे एक एक आध्यात्मिक पुस्तक आहे, अशी ही कविता इथे माझ्या मनात रुजते. त्याही असंही म्हणतात, जो बीत गया वह कल था, जो बीत गया वह कल था, आने वाला भी कल है, बस आज तुम्हारा अपना है, जी लो इसे प्यारा पल है, जी लो इसे प्यारा पल है. पण हे जीवन निर्मळ भावाने, सच्चेपणाने आपल्याला जगता आलं पाहिजे. एवढी सीख जरी त्यांच्याकडून मी शिकले तरी मी माझ्या जगण्याचं सार्थक झालं असं समजीन. त्या असं म्हणतात, प्यार कितना आसान है, प्यार कितना आसान है, फिर भी नफरत की दीवारें क्यों बनाता है इंसान, फिर भी नफरत की दीवारें क्यों बनाता है इंसान. सच्चाई से जीना कितना आसान है, सच्चाई से जीना कितना आसान है, फिर भी झूठा जीवन क्यों जीता है इंसान, झूठा जीवन क्यों जीता है इंसान. आणि त्याचं उत्तर असं आहे कि सिवा परमेश्वर के कोई सच्चा हमसफर नहीं, सिवा परमेश्वर के कोई सच्चा हमसफर नहीं. आणि या परमेश्वराची अनुभूती सर्वत्र येते, सर्वत्र येते. धरती से आकाश तक, अंधेरे से प्रकाश तक, धरती से आकाश तक, अंधेरे से प्रकाश तक, जीवन से मृत्यु तक, बंधन से मुक्ति तक. जैसे पवन कहा नहीं है, जैसे पवन कहा नहीं है, वैसे ही परमेश्वर सर्वत्र है, वैसे ही परमेश्वर सर्वत्र है. आत्ताचं जेवढं विवेचन मी केलं त्याच्याहून खोल जाणारी ही कविता आहे. पण वेळाचं बंधन म्हणून मी सगळे मुद्दे इथे उलगडलेले नाहीत. पण एक वैशिष्ट्य त्यांच्या कवितेचं सांगते. आरती प्रभूंचा अभ्यास मी केला. अतिशय निराशेनी, अंधारानी, गूढतेनी भरलेली कविता अभ्यासली. कुसुमाग्रजांचा अभ्यास केला. अतिशय आशादायी, कणखर अशी कविता आणि म्हणजे स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी कविता मी वाचली. बहिणाबाईंचा अभ्यास केला तेव्हा स्वतःच्या मनगटातलं कर्तृत्व किती असतं हे दाखवणारी अशिक्षित बहिणाबाई मला शिक्षित बाईपेक्षा फार मोठी वाटली. प्रतिभाताईंनी सुद्धा जीवन मूल्यांना अधोरेखित करत 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 त्या व्यक्त झालेल्या आहेत, हे महत्त्वाचं आहे. अद्वैत, आत्मा, परमात्मा, जीवन आणि मरण, सुख आणि दुःख, प्रेम आणि त्याग यावरती हृदयंगम भाष्य करत 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 पुढे पुढे जाते आणि म्हणूनच ती थेट आपल्या हृदयाला भिडते. मग याच्यामध्ये असं एकसुद्धा कविता नाही का की जे त्यांनी कधीतरी असून जगलेलं जीवन आहे त्यात त्यांना एकलेपणा वाटला असेल. मला ती तुमची कविता खूप आवडली की खिडकीतून तुम्हाला चंद्र दिसतो आहे आणि त्या चंद्राला बघून त्यांना असं वाटतं आहे की अरे तू तिथे एकटा आहेस, तशीच मीही एकटी आहे. तुझ्याकडे शीतल चांदणं आहे
आणि माझ्या डोळ्यात मात्र गरम अश्रू आहेत. फार सुंदर, फार कोमल आणि फार तरल अशी एकलेपणाची भावना त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे. म्हणूनच हा संग्रह प्रतिभेच्या स्पंदनांचा एक सुंदर आलेख आहे. ज्यांनी स्पंदन हा कविता संग्रहाला नाव सुचवलं त्यांचं मला खूप अभिनंदन करावं असं वाटतं. हे स्पंदन आहे आध्यात्मिक जीवनाचं, हे स्पंदन आहे परमात्म्याशी जोडून घेण्याचं, हे स्पंदन आहे जीवनाच्या सात्विकतेचं प्रेम आहे आणि उत्कट प्रेमाचं, स्पंदन आहे एकलेपणाच्या भावनेचंही. आणि कविता त्यांची सखी आहे. ती कविता फक्त मी वाचते आणि थांबते. फार सुंदर कविता आहे. ओ मेरी कविता, मेरी प्यारी सहेली, ओ मेरी कविता, मेरी प्यारी सहेली, तुम ना होती तो मैं होती कितनी अकेली. कितनी खुलकर मन की बातें कर लेती हूँ तुमसे, कितनी खुलकर मन की बातें कर लेती हूँ तुमसे, शब्दों की शक्ति देकर तुम लिखा लेती हो मुझसे. कभी कलम शर्माती जैसे दुल्हन नई नवेली, कभी कलम शर्माती जैसे दुल्हन नई नवेली, मेरे जज्बों को जुबां मिली जब से तुम आई जीवन में, रंग बिरंगे फूल खिले मेरे मन उपवन में. कैसे छू लिया मेरी सांसों को ये है एक पहेली, कैसे छू लिया मेरी सांसों को ये है एक पहेली. प्रतिभाताई, धन्यवाद. माधवीताईंनाही मनापासून धन्यवाद देऊया. आणि एखाद्या नव्या कार्यक्रमाची निर्मितीसुद्धा एका कार्यक्रमात दडलेली असते. कदाचित स्पंदनचं अभिवाचनसुद्धा माधवीताई इथे करता येईल, इतकी सुंदर कविता आहे. त्यामुळे एखादा नवा कार्यक्रमसुद्धा यातून घडू शकतो. यानंतर या हिंदी अनुवादामध्ये ज्यांनी मनापासून सहकार्य केलं आणि ज्याचं नाव समृद्ध आहे, तर समृद्ध कुलकर्णी. बघा, इथे तुमच्या लक्षात येईल की ह्याच्याही नावात समृद्ध आहे आणि ही कविता वाचताना त्याचा अनुवाद करताना नक्कीच समृद्धता त्यांनी ही अनुभवली असेल. समृद्ध कुलकर्णी. आता माधवीताई म्हटल्या तसं की ज्यांचे विचार ऐकायला खरंच आपण उत्सुक आहोत. आता फार मला ते बोलू देणार नाहीत, मला माहिती आहे. पण साऱ्या ऋतूत हृदयातला वसंत जपायला लावणारे, आता पत्रकार ही आठवण आपण ओळख आहेच आहे, पण आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट, पण साऱ्या ऋतूत जपूया हृदयातला वसंत. इतका सुंदर कानमंत्र देणारे विजयजी गोळेकर. माननीय प्रतिभाताई मोडक, डॉक्टर माधवीताई वैद्य, प्रकाशक आणि माझे मित्र रवींद्र घाटपांडे, राजकारणात असूनसुद्धा सुसंस्कृत आणि वाङ्मयाचे चाहते असणारे नेते आमचे उल्हासदादा आणि मित्रो, स्पंदन हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असं मी पहिल्यांदा जाहीर करतो. मगापासून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की माझं फार कौतुक चाललेलं आहे. त्याचं कारण जवळच्या माणसांचं खूप कौतुक करावं हा प्रतिभाताईंचा स्वभाव आहे, त्याची सर्वांनी दीक्षा घेतलेली आहे. तर त्या अपेक्षांकडून माझ्याकडे पाहू नका. मला जे सुचलं, जे वाटतं, जे मी वाचल्यानंतरचं मनात आलं ते बोलणार आहे. माधवीताईंचा काव्याचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी अनेक गोष्टी कवींसाठी केलेल्या आहेत. आणखीन 25 वर्षांनी आपल्या असं लक्षात येईल की काही कवींच्या मूळ सगळ्या प्रेरणांकडे जायचं असेल आणि त्यांचा अभ्यास करायचा असेल तर माधवीताईंनी केलेले अनुभवपट, त्यांच्यावरचे कार्यक्रम याचा आधार घ्यावा लागेल. एवढं संदर्भ साहित्य निर्माण करणारे साहित्यिक फार कमी आहेत.
काहींच्या स्वतःच्याही साहित्यात संदर्भ नसतो आणि निर्माण तर होतच नाही, तो आणखीन वेगळा भाग. पण अशी ही सगळी मंडळी आहेत. आता मी म्हटलं हे प्रकाशित झालं, या निमित्तानं इतक्या आठवणी जुन्या विश्राम बेडेकर वगैरे सगळ्या जाग्या झाल्या. कसं असतं, प्रतिभाताईंची पहिल्या पानावर बातमी आली ती त्यांची माझी ओळख आहे म्हणून नाही, कारण खुद्द माझीही बातमी पहिल्या पानावर अनेकदा आलेली नाही. त्या बातमीचं मूल्य असं होतं की पहिल्या पानावर देणं आवश्यक होतं, म्हणून ती पहिल्या पानावर आली होती. मूल्य याचा अर्थ आपण आत्ताच्या संदर्भात घेऊ नका. मूल्य म्हणजे महत्त्व असं घ्या. आणि जुना ऋणानुबंध आहे, असा ऋणानुबंध तुम्हाला समृद्ध करत जातो. विश्राम बेडेकर आणि मालतीबाई बेडेकरांच्यावर माधवीताईंना अनुबोधपट करायचा होता. बेडेकरांची परवानगी मिळणं ही फार अवघड गोष्ट होती. मी बेडेकरांच्यावर छान लेख लिहिला आहे, त्याच्यात मी वाक्य लिहिलं आहे, बेडेकरांचं सरळपणाशी वाकडं होतं. असे होते, एकदम तिरके, फार तिरके होते. म्हणजे एकदा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा दारापर्यंत सोडायला आले. 90 वर्षाचे ग्रहस्थ, आपल्याला, मी लहान होतो तेव्हासुद्धा, तर आपल्याला सोडायला येतात. तर मी त्यांना म्हटलं, काका कशाला येतात सोडायला इथपर्यंत मला? ते म्हणाले, तुला काय वाटलं मी तुला निरोप द्यायला येतो आहे का? तू निश्चित बाहेर जातो आहेस की नाही हे बघण्यासाठी मी आलेलो आहे म्हणाले. पुण्याच्या माणसाला विदर्भातला माणूस असं सुनावतो ही तेव्हापासूनची परंपरा आहे. तेव्हा अशी माणसं आपल्याला समृद्ध करत जातात. प्रतिभाताईंचा स्नेह हा असाच त्यांच्या सहवासात येणाऱ्याला समृद्ध करणारा आहे. आणि घाटपांडेंनी अतिशय छान पद्धतीनं त्या ऋणानुबंधाचं जे वजन आहे ते शब्दात मांडलं. तर मी म्हटलं हा संग्रह प्रकाशित झाला, पण जे आधीच प्रकाशित झालेलं आहे, कविता प्रकाशित झालेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी मला वाटतं 2015 साली स्पंदनचं पहिलं प्रकाशन झालं, तेव्हाही मी होतो. फक्त फरक एवढाच आहे, तेव्हा मी श्रोत्यात होतो. 9 वर्षात काहीही विशेष न करता मला बढती मिळून मी वरती आलेलो आहे. पण प्रतिभाताईंच्या तोंडून अनेक कविता आपण अनेकदा त्यातल्या ऐकलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी आणि नव्या रूपात या अवतरलेल्या आहेत. आणि कवितेचा अर्थ तर सदा सतेज आणि नित्यनूतन असतो चांगल्या कवितेचा. तेव्हा या नवेपणाचं स्वागत म्हणजे आजचा प्रकाशन सोहळा आहे असं मी समजतो. या कविता संग्रहाबद्दल माधवीताईंनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे आणि छान वाचन, त्यांचं वाचन हा त्यांचा अधिकाराचा भाग आहे. प्रेम हा प्रतिभाताईंचा स्थायी भाव आहे. आणि आजचा सोहळा तुम्ही पाहिला तर हा प्रेमाचाच सोहळा आहे. व्यासपीठावरची सगळी त्यांच्या प्रेमातली मंडळी आहेत आणि तुम्हीही सगळे त्यांच्या प्रेमातले आहात. प्रेमाच्या धाग्यानं बांधलेली अशी मंडळी येतात. आणि प्रकाशकांनी तर घाटपांडेंनी याच्यामध्ये जे मनोगत लिहिलेलं आहे ते ऋणानुबंध व्यक्त करताना प्रेम आणि कृतज्ञता यांनी भरलेलं आहे. मनापासून आल्यानंतर काय लिहू शकतो माणूस त्याचं ते उदाहरण आहे. अनेक पुस्तकं त्यांनी, दर्जेदार पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. ते मला बोलवत नाहीत प्रकाशन समारंभाला, आज बोलवलं. यातला गमतीचा भाग सोडा. एवढी मोठमोठ्या माणसांची पुस्तकं आणि त्याला प्रकाशन करायला एवढी मोठमोठी माणसं येतात की त्यांचं ऐकणं हा सुद्धा एक शिक्षणाचा भाग असतो. तेव्हा आम्हाला सर्वांना प्रतिभाताईंनी अतिशय प्रेमानं बोलवलं, घाटपांडेंनी तितक्याच प्रेमानं बोलवलं आणि आम्ही आलो. त्यातून आमचा आनंद आहे, तुम्हाला आनंद होतो तिथे आल्यामुळे, त्यांच्यामुळे. तर कवितेबद्दलची कविता माधवीताईंनी वाचून दाखवली. कविता ही
प्रतिभाताईंची जीवनसखी आहे. आणि आपल्याकडे माऊलींचं वचन आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. त्यांच्या जे मनात आहे, जे जीवनात आहे, तेच शब्दात प्रगटलेलं आहे. जसं आपण जगलो ते शब्दात मांडणं ही फार अवघड गोष्ट असते. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हृदयातल्या भावस्पंदनाने घेतलेलं शब्दरूप म्हणजे कविता. आता याच्यात किती गोष्टी आहेत. हृदय पाहिजे, भावस्पंदनं पाहिजेत, आणि मग त्याला शब्दरूप देता आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी एकत्र आल्याशिवाय कविता होत नाही. कारण कविता, जसं घाटपांडेंनी सांगितलं, हल्ली खूप लोक येतात आणि मला चांगलं वाटतं कवींचं, ते स्वतःच सांगतात मी एक फार उत्तम कविता लिहिलेली आहे. आमचा पूर्वी समज असा होता की तुम्ही कविता म्हणा, उत्तम आहे की नाही हे लोकांना ठरवायला पाहिजे. पण कदाचित लोकांना कमी कळतं असं त्यांना वाटत असेल, म्हणून अनेक कवी सांगतात मी फार उत्तम कविता लिहिलेली आहे. आणि मग घाटपांडे हुशार प्रकाशक आहेत, ते सांगतात बरं भेटूया कधीतरी. पण हृदयातल्या भावस्पंदनांना आलेलं शब्दरूप प्रतिभाताईंच्या ह्या कविता संग्रहामध्ये आपल्याला दिसतं. आता त्यांनी म्हटले त्यांच्या निवेदनात की स्पंदन हे नाव प्रतिभाताई ज्यांचा उल्लेख मानसकन्या असा करतात त्या विनिता सुहास मंत्री यांनी दिलं, यांनी सुचवलं, तेव्हा त्यांनासुद्धा त्यांच्या कवितेची जाण जी आहे त्याबद्दल त्यांनाही दाद द्यायला पाहिजे. मेरी भावनाओं को कविताओं के द्वारा जुबा मिली असं प्रतिभाताईंनी म्हटलं आहे. आणि हे कवितेत व्यक्त होतं. कसं होतं, कसं असतं पहा. एकदा कुसुमाग्रजांना विचारलं मी की तुम्हाला अमुक ठिकाणी हाच शब्द कसा वाटतो. कुसुमाग्रज फार सरळ साधे पारदर्शक कवी होते, मोठे होते. आणि कार्लाईलबद्दल त्याच्या बायकोनं म्हटलं की कार्लाईल हा फार साधा होता. आणि पुलंनी लिहिलंय जे मोठे असतात ते साधेच असतात. तर तसे कुसुमाग्रज होते. तर मी त्यांना विचारलं तुम्हाला इतके नेमके शब्द, मी त्यांच्या असंख्य कविता सांगू शकेन पण मी तो मोह टाळतो, दिलेल्या वेळेकडे लक्ष आहे माझं. तर ते म्हणाले की मला जेव्हा कविता स्फुरते तेव्हा अनेक शब्द माझ्यासमोर येतात आणि मला घे मला घे मला घे असं म्हणतात. आणि मग त्यातला एक कुठला तरी शब्द आपोआप आत येऊन बसतो. मग मला कळतं की हाच इथे योग्य होता. हे ज्यानं म्हटलंय की शब्दचं झाले मालक आता सर्व जिण्याचे, जनावराने काबीज केला हा दरवेशी, असं म्हणणारे कुसुमाग्रज शब्दाचं हे महत्त्व सांगतात. प्रतिभाताई म्हणतात जब प्यार होता है तो शब्दों को आमंत्रित नहीं करना होता, वे स्वयं चले आते हैं. म्हणजे चांगल्या कवीची आंतरिक भावना जर असेल तर शब्द चालत येतात, त्यांना बोलवावं लागत नाही. आणि बोलावल्यानंतर खरे शब्द येतातच असंही नाही, हे मी अनुभवानं सांगतो. कारण मी चित्रपटात काही काही वेळेला गाणी वगैरे लिहिलेली आहेत. मला अशोक पत्कीनी चाल दिली, डा 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 डा, मला काही येईना. मी त्यांना म्हटलं अहो चालीत शब्द बसवायचे म्हणजे आधी पाळण्याचा आकार द्यायचा आणि त्या आकारात मूल जन्माला घाला म्हणून सांगायचं, अशापैकी प्रकार आहे. तर ते म्हणाले सध्या तसंच करावं लागतं. त्यातही मी लिहिल्या गोष्टी सोडा. आता ज्याचा उल्लेख विनायतांनी केला ती आनंद मोडक बरोबर काम केलं. आनंद मोडक कधीच तुम्हाला शब्दांची चाल देत नसे. तो म्हणायचा तू शब्द लिही, त्यातलं संगीत मी शोधून काढीन. असं होतं. पण असे स्वतःहून चालत आलेल्या शब्दातून साकारलेली ही कविता आहे. आणि त्यात कवितेची दोन वैशिष्ट्ये मला जाणवली. एक म्हणजे भावपूर्ण तर आहेच, अत्यंत साध्या शब्दामध्ये अत्यंत उच्च तत्त्वज्ञान सांगणारी ही कविता आहे. आणि तरीही ती कुठे जडजंबाल होत नाही, बोजड होत नाही, दुर्बोध होत नाही. ती तुम्हाला मनाला भिडते.
आता कविता कशी स्फुरली आणि कवितेतून काय सांगायचं आहे ते लिहावं असं घाटपांडेंनी प्रतिभाताईंना सुचवलं. आणि मग त्यांनी मन की बात, तर मन की बात फार पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे, त्यांनी सांगितली आहे, प्रत्येक कवितेला दिली आहे मन की बात. असं विवेचन कविता संग्रहामध्ये फार क्वचित वेळा आढळतं. पार्श्वभूमी सांगितल्यामुळे कवितेचं अंतरंग उलगडणं सोपं होतं, काव्याचा आनंद घेण्यासाठी एक मनोभूमिका तयार होते, हे खरं. पण असं सांगावं का याच्याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे किंवा दुमत आहे असं म्हणू आपण. ह्याचं कारण, कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद रसिक जो घेतो तो आपल्या आपल्या जीवनातल्या अनुभवाच्या आधारावर आणि विशिष्ट परिस्थितीत घेत असतो. ज्यावेळी आपण कविता वाचतो तेव्हा आपली मनस्थिती काय असते याचाही त्या अर्थावर परिणाम होतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे एकाच कलाकृतीचे अनेक अर्थ लागू शकतात. ह्या कवितांमध्ये तुम्ही पार्श्वभूमी सांगितल्यामुळे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते रसिकाच्या मनाला भिडवणं हा परिणाम निश्चित चांगला आणि साध्य होतो. पण हे अनेक अर्थ जर लागणं बघणं असतं ते फार मोठं मनोरंजक असतं. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. कविवर्य माधव ज्युलेनांची एक कविता आहे, प्रेम होईना तुझ्याने प्रेम माझे राहू दे. आता माधवरावांचं वर्धा नायडूवर प्रेम होतं आणि बहुसंख्य समीक्षकांनी असं लिहिलं, माधवरावांनी वर्धाबद्दल हे लिहिलेलं आहे, प्रेम होईना तुझ्याने प्रेम माझे राहू दे. खरी गोष्ट अशी होती, माधवराव डेक्कन एज्युकेशन सोसायटीत नोकरीला होते आणि त्यांना ती सोडावी लागणार होती. तेव्हा त्यांनी सोसायटीला म्हटलं की प्रेम होईना तुझ्याने प्रेम माझे राहू दे. आता दुसरं उदाहरण, कविवर्य नाग देशपांडे हे मेहेकर, बुलढाणा जिल्ह्यातलं एक छोटं गाव आहे, तिथे राहायचे. तुम्ही जे वाचणारे आहेत त्यांना आठवत असेल, राना रानात गेली बाई शीळ, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग वगैरे अशा कविता लिहिणारे पु ल देशपांडे मला म्हणाले, मी त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या खनपटीला लागून लिहून घेतलं असं मी म्हणू शकतो, कारण त्यांनी तसं नमूद केलं आहे. पु ल म्हणाले, आमची पिढी नाघांच्या कवितेतून प्रेम करायला शिकली, असा हा कवी. तर त्यांच्या कवितेचं ध्वनिमुद्रण होतं, ज्याला मराठीत आपण रेकॉर्डिंग म्हणतो, ते होतं मुंबईला. आणि जी.एन. जोशी ते करणार होते. तर नानासाहेब देशपांडे हे अतिशय बुजरे, अतिशय संकोची अशा स्वभावाचे होते आणि मुंबईला गेले ध्वनिमुद्रणाच्यासाठी. जी.एन. जोशी आणि ते लोकलला उभे राहिले स्टुडिओमध्ये जाण्यासाठी. ही 70-80 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हासुद्धा लोकलला गर्दी असायची. आणि लोकल आली, जी.एन. जोशी मुंबईतल्या सवयीप्रमाणे आत चढले. नागांना काही चढता आलं नाही, ते परत उतरले. एक गेली, दुसरी गाडी गेली, तिसरी गाडी गेली. नाग हैराण झाले की ह्या गर्दीतनं आत कसं जायचं गाडीत. आणि जी.एन. जोशी म्हणाले की नानासाहेब, आता ही शेवटची लोकल आहे, याच्यात आपण गेलं पाहिजे, ही चुकली तर ध्वनिमुद्रण आज होऊ शकणार नाही. तर ते एकदम म्हणाले, नानासाहेब त्यांना, मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा. हां, पुढे शांताबाई शेळकेने असं लिहिलं की नानासाहेब नाग देशपांड्यांनी या कवितेतून आत्म्याची परमात्म्याच्या भेटीला जाण्यासाठी मुक्त होण्याची जी भावना आहे ती व्यक्त झालेली आहे. नाग मला म्हणाले, कुठला आत्मा न कुठला परमात्मा, लोकलमध्ये जागा मिळण्याचा विषय होता म्हणाले. हे मी यासाठी सांगितलं, दोन्ही अर्थ बरोबर आहेत. एक समीक्षकानं उलगडलेला अर्थ आहे, एक कवीच्या पार्श्वभूमीतून आलेला अर्थ आहे. दोन्हीचा उपयोग आहे. माझी तक्रार नाही. मी फक्त काय होऊ शकतं, एखादी कविता, काही कविता अशा आहेत की ज्याचा अर्थ मी खूप वेगळा लावू शकतो. या दृष्टीनं
तरीसुद्धा सर्वसाधारण वाचकाला कवितेच्या आशयाकडे गर्भाकडे नेण्याच्या दृष्टीनं हे विवेचन आणि निर्मितीची प्रक्रिया मांडण्याच्या दृष्टीनं हे विवेचन महत्त्वाचं आहे, यात शंका नाही. आता प्रतिभाताईंचं वैशिष्ट्य काय आहे? प्रतिभाताईंचा हात हा देणारा हात आहे. सल्ला, मार्गदर्शन, भविष्याचा दिलासा, अडचणीतल्याला आधार, असं खूप काही त्या देत असतात. पण हे देणं निरपेक्ष असतं. त्याच्यामागे मुख्य भावना असते ती प्रेमाची. आणि त्यांनी म्हटलं आहे, ना किसी से कोई अपेक्षा ना किसी की उपेक्षा, सबका हो कल्याण यही एक शुभेच्छा. ही आंतरिक भावना आहे आणि ही वृत्ती आहे. आता आम्ही त्यांना अनेकदा म्हणतो, किती प्रेम करता प्रतिभाताई? तर असं सांगितलं की आमचं जुना डायलॉग आहे हा. त्या असं म्हणतात, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो, हां, और कोई नाम न दो. आता त्या सगळ्यांना एवढं प्रेम सदिच्छा देतात. मग निसर्गाचा नियम आहे की जसं पेरावं तसं उगवतं. हा नियम मी कवितेच्या बाबतीत म्हणतो आहे, इतर बाबतीत आपण आता हा गृहीत धरू नका. निसर्गसुद्धा बदललेला आहे. जसं पेरावं तसं उगवतं, या न्यायानं त्यांनासुद्धा प्रचंड प्रेम लोकांकडून मिळत आलेलं आहे, ज्याचा मगाशी त्यांनी उल्लेख केला. आणि यापुढे सुद्धा ते मिळत राहील, कारण त्या प्रेमाशिवाय काहीच म्हणत नाहीत. आणि हे प्रेम निरपेक्ष असतं, निर्व्याज असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अपेक्षेनं असलेल्या प्रेमाला अपेक्षा समोरून काय मिळतं याची असते. त्या प्रेम केल्यानंतर प्रेमाचीही अपेक्षा करत नाहीत. परवा त्या म्हणाल्या की मला प्रेमानं करावं असं वाटतं ते मी करेन, समोरच्यावर प्रेमाचं बंधन नाही करता येत, प्रेम मागता येत नाही. आणि प्रेम जीवन है अशी त्यांची कविता आहे. ती त्यांची धारणा आहे. आणि म्हणून त्यांना हे प्रेम कसं पदोपदी आणि ठिकठिकाणी जाणवतं. आता बघा, डेक्कन क्वीननं काय आपल्यातले कमी लोक प्रवास करतात का? फार थोडे लोक खिडकीतनं बाहेर बघतात. जे बाहेर बघत नाहीत ते आतही बघू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. का बाहेर डोळसपणानं बघायचं असतं. असंख्य लोक जातात. कवीचं वेगळेपण कसं असतं की तुम्हा आम्हाला दिसणाऱ्या अनुभवाचा वेगळा आयाम, वेगळा अर्थ, वेगळ्या मिती तो सांगत जातो, मांडत जातो. ते एकदा पावसात भिजणारी एक चिमणी पाहतात आणि ती बघता बघता चिमणा येतो आणि तो आपले पंख त्या चिमणीभोवती पसरतो. किती नेहमी आपल्याला दिसणारी गोष्ट आहे, पण आपल्याला जाणवत नाही, कारण आपण संवेदना हरवत चाललेलो आहोत. आणि तिथे त्यांच्या लक्षात येतं, त्या म्हणतात की अरे पशुपक्षीसुद्धा, प्रेम हे काय माणसाचंच फक्त काय अधिकार आहे का? पशुपक्षीसुद्धा किती निस्वार्थ प्रेम करतात. आणि त्यात कुठेतरी सूक्ष्म पद्धतीनं चिमण्यानं चिमणीला सावरलं हे सांगताना कुठेतरी शाहूरावांची एक दुःखाची किनार, आठवणीची किनार त्यात व्यक्त होते, ज्याचा उल्लेख मगाशी यांनी केला. प्रेम साक्षात्कार है, प्रेम आविष्कार है, प्रेम मानव को मिला महान उपहार है. पण ह्याच्यात माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? मी हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मीपणा शत्रू आहे, तो संपवायला हवा. त्याशिवाय ईश्वरी अस्तित्वाचा आणि जीवनातल्या मांगल्याचा सच्चा आनंद मिळणार नाही. हे त्या अनेक कवितांमधून त्यांनी मांडलेलं आहे. मैं को मिटते ही प्रेम आता है, मैं को मिटते ही प्रेम आता है, मैं के आते ही प्रेम जाता है. मी येतो, अहम येतो, तिथे पुढचं सगळं जातं. आणि प्रेम हरपलं की मग काय उरतं आयुष्यात? काही उरत नाही, कारण प्रेम जीवन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्या अशा अगदी साध्या साध्या कवितातून जीवनाचा अर्थ शोधणारं चिंतन त्या मांडत राहतात. किती साधे विषय आहेत. बाळपणी ज्याच्या सावलीत खेळल्या तो पिंपळाचं झाड ते पडायला आलेलं आहे आणि तिथलं सगळं वातावरण. एखादी वाऱ्याची झुळूक येते आणि त्यांना असं वाटतं की वाऱ्याच्या झुळकीतून तुम्हीच तर नाही ना आलात.
फुलांचा सडा पडलेला दिसतो, नदीतला नौकाविहार आठवतो, त्यातून ही नौका पार कशी जाईल, पाण्यातल्या नौकेत बसल्यावर त्यांना जीवनातल्या नौकेचं प्रतिबिंब आठवतं. आणि महाबळेश्वरमधला एखादा बगीचा, मुंबईत त्यांच्या घराजवळ दादर चौपाटीचा समुद्र होता, त्या समुद्राचं चित्र, अशा वरकरणी साधे वाटणारे विषय, पण हे विषय दिसताना सुरुवात साधे होते आणि नंतर त्या जीवनाच्या खोल अर्थात जातात. आणि आपल्या लक्षात येतं की अरे आपण हे सगळं नेहमी बघतो, पण हे आपण कधीच या दृष्टीनं बघत नाही, कारण ते बघायला दृष्टीपेक्षाही हृदयातली संवेदना असते ती प्रतिभाताईंची असावी लागते, तर आपल्याला ते दिसतं. दुसरं एक वैशिष्ट्य त्यांचं म्हणजे आशावाद आणि सकारात्मकता. त्यांनी पाडगावकरांच्या कवितेचा उल्लेख केला आहे की प्याला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, प्याला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं, तुम्हीच सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, असं पाडगावकरांचं आहे. त्याचा उल्लेख करत त्यांनी लिहिलं आहे की जीवनाकडे त्यांना कटू अनुभव आले नाहीत का, कटू अनुभव खूप आले, पण शेवटी तुम्ही काय साठवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. साठवण्याची क्षमता मर्यादित आहे, त्याच्यात तुम्ही कटू साठवलं तर ते कटूच राहणार आणि कटू सोडून दिलं तर जे गोड आहे चांगलं आहे ते राहणार. कटुता बाळगू नये असा त्यांचा कटाक्ष आहे. सकारात्मकतेकडे बघा, हे ते कसं छान, आणि त्यांनी ते किती छान पद्धतीनं सांगितलं आहे. जिंदगी को जी भर जिया है मैंने, जिंदगी को जी भर जिया है मैंने, कभी अमृत तो कभी जहर पिया है मैंने. म्हणजे हे दोन्ही आहे, पण शब्दातून त्या मांडताना जहर मांडत नाहीत, अमृत मांडतात. मला सहज आठवलं ताई, बाबू बोरकरांचं एक उदाहरण आठवलं. मी ते अनेक ठिकाणी सांगतो कारण माझा अनुभव आहे तो. एकदा बाबू बोरकर हे छान सुंदर कवी होते, आपण पाहिले असतील. असे राजकुमारासारखे म्हातारपणीसुद्धा दिसायचे, सुंदर होते, देखणे होते आणि आपल्या तंद्रीत असायचे. आणि मला एकदा ते आम्ही केशवराव कोठावळेंच्याकडे गप्पा मारत बसलो होतो आणि ते म्हणाले की कवीचं काम काय असतं रे प्रतिभावंताचं. तर मी आता अनुभवानं शिकलेलो आहे तेव्हापासून की मोठ्या माणसांच्या आणि लहान मुलांच्या प्रश्नाला कधीही उत्तर द्यायचं नसतं, कारण दुसऱ्या क्षणी तुमची दांडी काढतात ते. मग त्यांना प्रतिप्रश्न करायचा. आणि भारतीय संस्कृतीतलं सगळं ज्ञान हे प्रश्नातून आलेलं आहे. पहा, प्रश्न विचारण्यातून आलेलं आहे. तर मी त्यांना विचारलं, बाप काय काम असतं. त्यांनी सांगितलं, प्रतिभावंताचं काम हे चंद्रासारखं असतं. चंद्र स्वतः सूर्याची आग पितो, पण जगाला आग देत नाही, तो आग स्वतः पचवतो आणि जगाला त्याचं चांदण्यात रूपांतर करून देतो. हे प्रतिभावंताचं काम आहे. तेव्हा कभी अमृत तो कभी जहर पिया है मैंने असं म्हटल्यानंतर जहर मांडत नाहीत त्या. आणि हे सांगताना त्या आयुष्य कसं जगा सहज सांगतात की आपल्याला खूप चांगलं मिळत असतं काही, परत साठवण्याचा विषय आला, पण आपण चांगलं काय मिळालं याच्यापेक्षा काय नाही मिळालं, काय वाईट मिळालं याची फार चिंता वाहतो आणि त्याच्यात आपण चांगल्याचाही आनंद घालवून टाकतो आणि त्याचंच दुःख आळवत बसतो. तर प्रतिभाताई सांगतात, फूल न मिले तो गुलशन से न तक्रार कर, फूल न मिले तो गुलशन से न तक्रार कर, फूल बहुत मिलेंगे मौसम का इंतजार कर. आणि हे सगळं केल्यावर इस दुनिया से क्या पाना है, क्या लाए थे ले जाना है, ये सत्य सदा दोहराते रहे, मन का दीप जलाते रहे. अंधार सोडून द्या, मनाचा तुम्ही दिवा जागवा, पेटता ठेवा, बाकीचा अंधार नष्ट होत जाईल. मन का दीप जलाते रहे. तर ह्या सगळ्यामध्ये मगापासून उल्लेख आला शाहूराव मोडक हे त्यांचं सर्वस्व. प्रेम, ईश्वर आणि शाहूराव या संग्रहातल्या अनेक कवितांमधून व्यक्त झालेले आहेत. शाहूराव देहानं गेले, पण आपल्या जीवनामध्ये ते सर्वत्र कसे सामावलेले आहेत आणि पदोपदी कसे ते व्यक्त होतात, प्रकट होतात,
हे अनेक कवितांमधून त्यांनी इतक्या भावपूर्ण रीतीनं सांगितलेलं आहे की असं वाटतं की हे तरलपणा जे आहे ते तरलपण समजून घ्यायला तितकंच तरल आपण व्हायला पाहिजे. पूर्णविरामानंतर सगळं संपतं, पूर्णविराम सगळं संपवतो. त्या म्हणतात शाहूराव हा माझ्या जीवनातला पूर्णविराम आहे. आणि जन्म जन्म का साथ, जन्मोजन्मीचं नातं आहे, ऋणानुबंध आहे. तुमको पाकर सब कुछ भूली, हे जसं सांगतात का त्यांचं समर्पण आहे. वाढदिवसावरच्या अनेक कविता, त्या कवितांचा मी आता उल्लेख केला नाही, मगाशी उल्लेख केला की ये सारे स्पंदन तुम्हें मुबारक हो, मुबारक तुम्हें हो. आणि सहवासातले क्षण आणि शब्द किती जागतात, किती सहजतेनं ते लिहून जातात. एक एक शब्द संभाले रखे है आज तक इस सांस तक. हे जे आत आहे, साये से वो साथ है मेरे, साये से वो साथ है मेरे, मुझ में समाये मुझको घेरे. अशा कधी कधी आठवणी अस्वस्थ करणार माणूस आहे, पण कसं त्या व्यक्त कसं होतं. मेरे मन की तन्हाई में, मेरे मन की गहराई में, प्राणों के सूक्ष्म प्राणों में हम एक तुम्हें ही पाते हैं. दुसरं काहीच नाही आहे. आणि अशा प्रकारचं शाहूरावांचं अस्तित्व. दुसऱ्या बाजूला ईश्वराची त्यांची साधना आली. गेल्या काही वर्षात मी त्यांना पाहतो आहे, हळूहळू त्या ज्योतिषाकडून, अध्यात्माकडून आत्मसाधनेकडे अधिक वळलेल्या दिसतात. आणि एका ईश्वराशिवाय कोणाकडे त्या काही मागत नाहीत. आणि ईश्वराकडे त्यांनी मागितलं. घरात छान गणपती आहे, खूप जुनं चित्र आहे. आणि तो गणपती इतका विलक्षण आहे, तुम्हाला मी सांगतो ते चित्र. त्या कोणी आलं की सांगतात की बाप्पाला नमस्कार करा. माझ्या लक्षात आलं की तुम्ही नमस्कार केला की बाप्पा त्यांना हा माणूस काय आहे ते सांगतो. ते लिहिलंय त्यांनी तसं की बाप्पा मुझे बताते हैं. आता बाप्पाने एकदा सांगितल्यावर काय तुम्ही लपवणार आणि काय छपवणार. त्यांनी सहज म्हटलंय की माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे बोलण्याच्या आवाजातनं कळतं. कसं संवेदना जर सूक्ष्म तरल असतील तर तुम्हाला हे सगळं समजतं, सहज समजतं. आपण संवेदना हरवत चाललो आहोत आज, त्यामुळे अनेक गोष्टी आपल्यापासून दूर जात आहेत. त्याच्यात तपशिलात मी आत्ता ते सांगत नाही. पण ईश्वराकडे मागितलं काय तर त्यालाच मागितलं, तूच माझा हो. ते मिश्किल आहेत. एकदा महापालिकेचे काही लोक, काही महिला त्यांच्याकडे आल्या. त्यांनी विचारलं की घर में कितने लोग रहते हैं. तर त्या म्हणाल्या 2. कौन कौन है. मैं और बाप्पा. तर त्या महिला म्हणाल्या नाही, माणसं किती राहतात ते सांगा. आता खरं म्हणजे त्यांनी तेही उत्तर द्यायला पाहिजे होतं. 2 माणसं राहतात. कारण मनुष्य रूपातच आपण देव पाहतो आणि माणसातलं देवत्व त्या पाहतात. अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे तू दाता है, देता है, मांगो वो मिलता है. तू दाता है, देता है, मांगो वो मिलता है, फिर भी कुछ मांगा ही नहीं. अशी पहिली स्थिती. आणि शेवटी काय म्हणतात, और जब याद आया, और जब याद आया तुम्हें मांग लिया. तुलाच मागितलं, फिर कुछ मांगा ही नहीं, मांगा ही नहीं. एकदा तूच मिळाल्यानंतर बाकी काय मागायचं आहे. असे अनेक आध्यात्मिक अनुभव त्यांनी कवितेमधून सहजगत्या मांडलेले आहेत, जे मांडणं तसं खरं म्हणजे अवघड असतं. पण त्या एवढंच सांगतात, हा माझा अनुभव आहे. आणि तो कसा आला ते त्या सांगतात. आध्यात्मिक परिवार ही त्यांची कविता वाचली तरी तो केवढा मोठा परिवार आहे. त्यात सगळे आहेत, देव आहेत, देवतुल्य माणसं आहेत, सगळं केवढा मोठा परिवार आहे. आणि म्हणून अशा ईश्वराच्या सान्निध्यामध्ये आपण जगतो आहोत. आणि आता शाहूरावांच्या संदर्भातही म्हणताना त्या काय म्हणतात, तुम्हारी यादों में खोया मन, तुम्हारी यादों में खोया मन, अब ईश्वर में होने लगता है. मैं मुक्त हूँ कहने लगते हैं मेरे सारे स्पंदन.
अशा प्रकारचा हा प्रवास आहे. परमेश्वर सर्वत्र असल्याची जाणीव व्यक्त करताना तुकाराम महाराजांच्या जेथे जातो तेथे तू माझा सांगाती याचा उल्लेख ते आवर्जून करतात. अशा प्रकारे सर्वत्र देव सर्वत्र प्रेम पाहणाऱ्या व्यक्तीला एक प्रकारची तृप्ती त्यांच्या मनात अखंड नांदते आहे. म्हणूनच ही तृप्ती असल्यामुळे त्यांना मृत्यू ही दुःखद घटना वाटत नाही, मृत्यूची भीती वाटत नाही. उलट मृत्यूची जाणीव ठेवून जगणं अधिक आनंदाचं असतं, जीवनाचं अधिक सार्थक करणारं असतं असं त्या सातत्यानं सांगतात. की जसं ते नॉट रिचेबलमध्ये आहे, कधीतरी तुम्हीही नॉट रिचेबल होणार आहात. आता माणसं असतानाच नॉट रिचेबल असतात तो आणखीन वेगळा भाग. कारण संवेदनाचा मृत्यू म्हणजे माणूसपणाचा मृत्यू आहे आणि तो आपण आज सर्वत्र पाहतो आहोत. पण मृत्यूचा स्वीकार करताना त्या म्हणतात मृत्यूचा महोत्सव व्हावा. हे सोपं नाही आहे, बोलायला वाटतं तितकं पचवायला सोपं नाही आहे, पण त्यांनी ते मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि या शाश्वत सत्याचा सुखद आविष्कार आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे मौत से मित्रता न होती, मौत से मित्रता होती तो न चिंता करते हम. मृत्यूशीच एकदा स्नेह जमल्यानंतर कशाची काळजी करायची आहे, कारण भीती सगळ्यात मोठी तीच असते ना. म्हणून त्या मृत्यूची चिंता करत नाहीत. कधीही ये, मी तुझ्या स्वागताला तयार आहे, अशा वृत्तीनं आरोग्यपूर्ण आणि अत्यंत समाधानी आनंदमय असं जीवन त्या जगतायत. त्यांचं वय मी सांगणार नाही, कारण ते तुम्हाला माहीत आहे. त्यांचं हे समाधान असंच अखंड राहो आणि त्यांचं प्रेम आपणा सर्वांना सदैव मिळत राहो, ही तर प्रार्थना मी ईश्वराला करीनच. पण मी एवढंच म्हणतो की त्यांची शताब्दी आता काही वर्षांवर येऊन ठेपलेली आहे, अवघ्या काही वर्षांवर. त्यांनी लोकांचं भविष्य सांगितलं, पण हा संग्रह प्रसिद्ध होणार हे भविष्य त्यांना तरी कुठे कळलं. त्या म्हणाल्या ना की मी प्रतिभा शाहू मोडक हे लिहिलं तेव्हा मला वाटलं हे शेवटचं पुस्तक. असं शेवटचं काहीच नसतं. जोपर्यंत तो तुम्हाला प्रेरणा देतो आहे तोपर्यंत तुमच्या मनात आहे की नाही तुम्ही लिहित राहणारच. आणि शताब्दी आता काही वर्षांवर येऊन ठेपलेली आहे, ती त्यांच्या अशाच ऊर्जा संपन्न सहवासामध्ये साजरी करण्याचा आनंद आपणा सर्वांना मिळो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आता याच्यात एका प्रार्थनेत दोन प्रार्थना आहेत की त्यांचं आरोग्य उत्तम राहो, त्यांची शताब्दी हो आणि आपल्याला आनंद साजरा करायला मिळावा, म्हणजे आपण पण तोपर्यंत असू अशी प्रार्थना करतो. तुम्ही मला बोलावलं, सहभागी करून घेतलं आणि आपण सर्वांनी शांतपणाने ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. आता या बोलण्यानंतर काय बोलावं हा प्रश्न येतो. पण प्रतिभाताई, तुमची कविता ही इतक्या मोठ्या अभ्यासाचा विषय होऊ शकते आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये किती मोठं अध्यात्म आणि अर्थ दडलेला आहे. दोन्ही वक्ते तुम्ही पाहिलं असेल किती मुद्देसूद आणि खरं सांगू टिपणं काढून आलेले होते आणि मग बोलत होते. तो संग्रह उत्तम रीतीनं वाचून बोलत होते, वरवर चाळून बोलत नव्हते. असे वक्ते मिळणं हे सुद्धा भाग्य लागतं. ते स्नेहल प्रकाशनाकडे नक्की आहे आणि श्रोतेही मिळणं हे भाग्य असतं. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्याकडे आपण येत आहोत. तत्पूर्वी आपण दोन छोटेसे सत्कार इथे करून घेऊया. दीपा भंडारेंना मी इथे आमंत्रित करते की ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि अतिशय सुरेल असं सरस्वती वंदना गायली. आणि मोहन थत्ते यांनाही मी सन्मान घेण्यासाठी बोलवते आणि प्रतिभाताईंच्या हातून हे दोन आपण सत्कार करून घेऊया की प्रत्येकाचा काहीतरी सहकार्याचा त्याच्यामध्ये वाटा असतो. दीपा भंडारे.
प्रतिभाताईंच्या हातून आपण सन्मान करूया. आणि श्रोत मोहन थत्ते. आता खरं आभार कोणी कोणाचे मानायचे? सूत्रसंचालक ही जी एक काय त्याला म्हणता येईल की मध्यस्थ एका अर्थाने की जोडून देणारा, पण ते अतिशय उच्चप्रमाणे करणं हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग असतो. कार्यक्रम हा उंचीला पोचतो तो सूत्रसंचालकामुळे. व्याख्या ते व्याख्यान उत्तम देतच असतात, परंतु मधला गॅप जर नीट झाली नाही तर मग अडचण असते. आणि बऱ्याच वेळा अनेक सूत्रसंचालक हे वक्ता काय म्हणाला हे जरा 15-20 मिनटं सांगत बसतात आणि मग त्यावेळेला अडचण होते खूप. परंतु असे नेटकेपणाने आणि उच्च विभूषित अशा शब्दांमध्ये म्हणणं हे विनयताईंचं एक खासियत आहे. अनेक मोठमोठे कार्यक्रम त्यांनी सूत्रसंचालनाचे केलेले आहेत, आपल्या सगळ्यांना विदित आहेत ते. मी त्यांचाही सत्कार विजय कोळीकरांनी करावा अशी विनंती करतो. मी मगाशी म्हणत होते की आभार कोणी कोणाचे मानायचे, पण प्रतिभाताई आज खरं आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजेत की इतक्या छान प्रसंगी आम्हा सगळ्यांना आपण बोलवलं. असं म्हणतात की जिंदगी बेहतर होती है अगर आप खुश रहते हैं. इथपर्यंत आपण सगळं जाणतो. जिंदगी बेहतर होती है अगर आप खुश रहते हैं, मगर जिंदगी बेहतरीन होती है अगर आपकी वजह से कोई खुश रहता है. आणि मला वाटतं प्रतिभाताई तुम्ही अनेकांच्या आनंदाचं निमित्त आहात. त्यामुळे प्रथम मी तुम्हा सर्वांचे इथे व्यासपीठावरत्या सर्वांचे आभार मानते. स्नेहल प्रकाशनाच्या परिवारातली एक असं म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि या इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर जो प्रेम धाग्याभोवतीच गुंफलेला कार्यक्रम होता, या सगळ्या वक्त्यांचे तुम्ही चेहरे पहा. व्यासपीठावरच्या मंडळींचे नावाला साजेसे चेहरे आहेत, बरोबर आहे ना? असं संपन्नता लाभणं हे आता दुर्मिळ आहे खरं, असं व्यासपीठ बघणंसुद्धा. पण या सगळ्या प्रेमधाग्यांनी गुंफलेल्या कार्यक्रमानंतर अतिशय प्रेमाने इथे भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी भोजन करायचंच आहे. उज्ज्वलाताई चोपडांनी केलेली आहे. बघा, प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार आहेत आपल्या सगळ्यांसाठी. ते सुरुची भोजन आहे, ते आपण जरूर घ्यावं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. आणि हा कार्यक्रम अतिशय उंचीवरचा झाला असं मी विनयाने नमूद करते आहे. आणि दीपाच्या पसायदानानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. दीपा भंडारे. नमस्कार. एकच मला मुद्दा मांडायचा आहे. आज आळंदीची महाएकादशी आहे आणि परवा माऊलींचा समाधी दिन आहे. आणि माऊलींचं साक्षात रूप म्हणजे प्रभातच्या पडद्यावर उभे राहिलेले शाहू कैलासवासी परमपूज्य माऊली स्वरूप शाहू मोडक. आणि त्यांचं चित्र पाहत पाहता मी मोठे झालेलो आहोत, सगळेच जण आहोत. तेव्हा त्या पार्श्वभूमीवर आज पसायदान म्हणणं हे मी खरंच तुमच्या कार्यक्रमात माझं मी परमभाग्य समजते. तेव्हा तुम्हा सर्वांना आणि शाहू मोडकांच्या स्मृतीला अभिवादन करू, माऊलींना अभिवादन करून पसायदान म्हणते. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वा
यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वोविया फुले मोकळी अर्पिली आंघ्रे युगुली विश्वरूपा